सात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्र. श्रोते हो, 6:05 झाली आहेत. अमृतधारा या कार्यक्रमात ऐकूया बंधन याविषयी स्मिता पानकडे यांनी दिलेली माहिती. बंधन हा शब्द उच्चारता क्षणीच मनामध्ये एक अनामिक जिव्हाळा पाझरतो. बंधन म्हणजे कुठलेही पाश आणि त्यानं जखडणं नव्हे, तर बंधन म्हणजे नात्यातील आपुलकीचा गंध, स्नेहाचा, प्रेमाचा श्वास आणि विश्वासाच्या धाग्यांनी विणलेलं जिवंत वस्त्र. बंधन हे नात्यापरत्वे बदलत असतं. कधी ते आईच्या कुशीतली प्रेमळ घट्ट मिठी असतं, तर कधी भावाच्या राखीत गुंफलेली सुरक्षा असते, तर कधी मैत्रिणीच्या डोळ्यातनं ओघळणारा निसटता अश्रू असतो. हे बंध अदृश्य असतात, डोळ्यांना दिसत नाही, तरी तेच आपल्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला उभं ठेवतात. बंधन हे केवळ नात्यात नसतं, तर ते मनात असतं. आईवडिलांचं आपल्या लेकरांशी असलेलं बंधन म्हणजेच श्वासाशी, हृदयाशी जडलेलं नातं असतं. मैत्रीतलं बंधन म्हणजे मनाच्या दोरीनं जोडलेली दोन स्वतंत्र जीव. पती-पत्नीचं बंधन म्हणजे जीवनाच्या रथाचे दोन्ही चाकं, जी असतात एकमेकांना साथ देणारी. तसंच अजून एक नात्यात बंधन असतं, ते म्हणजे गुरु-शिष्याचं नातं. या साऱ्या नात्यांच्या धाग्यांतून विणलेली ही जीवनशैली म्हणजेच आपली संस्कृती. ही बंधनं आपल्याला जखडत नसतात, तर ती आपल्याला आधार देतात, ओळख देतात आणि मूल्य देतात. भाऊ बहिणीच्या राखीच्या धाग्यात असलेलं हे बंधन दिसतं, पण त्यामागची भावना अनंत असते. सनई चौघड्यांच्या सुरावटीत बांधलेलं पती पत्नींचं बंधन, आईच्या पदरात लपवलेलं काळजीचं बंधन, मित्राच्या खांद्यावर ठेवलेली विश्वासाची मान, हे सगळे बंध आयुष्याला रंग देतात. बंधन हे शब्दांमध्ये व्यक्त न होता नजरेतून, स्पर्शातून आणि मौनातून देखील सांगता येतं. बंधनातून निर्माण झालेली नाती हीच आपल्या आयुष्याची खरी शिदोरी असतात. आज आहे रक्षाबंधन. रक्षाबंधन हा भाऊ बहिणीच्या अतूट प्रेम आणि आपुलकीचा सण आहे. हिंदू पंचांगाप्रमाणे श्रावणात येणारी राखी पौर्णिमा ही नारळी पौर्णिमेच्या दिवशी किंवा पौर्णिमा जर लागोपाठ आली तर 2 दिवस असेल तर दुसऱ्या दिवशीच्या पौर्णिमेला साजरी करतात. राखी पौर्णिमा किंवा रक्षाबंधन हा सण बहीण भावाच्या अतूट उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस आहे. उत्तर भारतात हा सण राखी म्हणून प्रसिद्ध आहे. या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधून भावास दीर्घ आयुष्य व सुख मिळो अशी कामना करतात. राखी बांधण्याचा अर्थ ती बांधणाऱ्या व्यक्तीच्या प्रेमरूपी बंधनात स्वतःला गुंतवून त्या व्यक्तीच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारणं. या सणातून स्नेह, परस्पर प्रेम वृद्धिंगत करण्याची प्रथा अस्तित्वात आली आहे. हा केवळ एक सण नाही, तर भावंडांमधील प्रेम, आपुलकी, जबाबदारी आणि विश्वास यांचा सजीव उत्सव असतो. राखीचा एक धागा जरी बारीकसा असला, तरीही त्यात सामावलेली प्रेमभावना ही पर्वतासारखी भक्कम असते. राखी ही फक्त रंगीत दोरी नसते, तर ती असते लहानपणीच्या आठवणींची, खेळाच्या भांडणांची, आईच्या पदरात लपलेली एक गोड रुसव्याची साक्षीदार. रक्षाबंधन म्हणजे गुंफलेली आठवण, गुंतलेली जबाबदारी आणि जपलेलं नात्यांचं बंधन. भावाच्या हातात राखी बांधताना बहिणीच्या मनात अनेक भावना येतात. त्या म्हणजे आशीर्वाद, प्रेम, काळजी आणि अपेक्षा. आणि भाऊ देखील त्या राखीच्या प्रत्येक गाठीबरोबर एक मौन वचन देतो, मी आयुष्यभर रक्षा करण्याचं तुला वचन देतो. चला तर मग रक्षाबंधन फक्त एक सण म्हणून नाही, तर नात्यांना घट्ट करणारा दिवस म्हणून साजरा करूयात. श्रोते हो, अमृतधारा या कार्यक्रमात बंधन याविषयी स्मिता पानकडे यांचे विचार आपण ऐकलेत. आपण ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचे कार्यक्रम. श्रोते हो, 6:10 होत आहेत. आता वेळ झाली आहे स्वरांजली या भक्ती संगीताची.